विरोधात सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे, सर्वप्रथम आम्ही त्याचा निषेध करतो आणि आज संपूर्ण भारतामध्ये सर्व SC STच्या समाजाच्या वतीनं वर्गीकरणाच्या विरोधामध्ये आज भारत बंद पुकारलेला आहे। त्यासाठी आम्ही सर्व SC ST बांधव आज आम्ही या ठिकाणी भारत बंद मध्ये सहभागी झालेलो आहोत। आम्ही संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतामध्ये एक आवाहन करतो की सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल त्या ठिकाणी परत घेतला नाही तर परत आम्ही महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये याच्यापेक्षा मोठं आंदोलन या ठिकाणी महाराष्ट्रात आणि भारतात करू। सुप्रीम कोर्टाच्या 7 जजेसच्या खंडपीठानं SC STच्या वर्गीकरणाच्या संदर्भानं जो निर्णय दिलेला आहे तो अतिशय क्लेशदायक असा निर्णय आहे। शोषित वंचित पीडित समुदायाचे हक्क अधिकार हिरावून घेणारा असा हा निर्णय आहे। एकंदरीत या निर्णयाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर हे पॉलिसी मॅटर आहे, हा संसदेचा विषय आहे। सुप्रीम कोर्टाचे जे काही 7 जजेस आहेत त्याच्यापैकी एका जजेसने याला विरोध केलेला आहे, परंतु संघदक्ष जे जज आहे भूषण गवई, हे संघदक्ष जजेसच्या माध्यमातून यांनी जे शोषित वंचित पीडित समुदाय आहे त्यांचे हक्क आणि जे आरक्षण आहे अधिकार तो हिरावून घेण्याचा जो प्रकार झालेला आहे त्याच्या निषेधार्थ आज भारत बंदची हाक देण्यात आलेली आहे। हा निर्णय घेत असताना त्यांच्याकडे इम्पिरिकल डेटा नव्हता, कुठलाही डेटा नसताना त्यांनी एका पद्धतीने हे निर्णय घेणं उद्याच्याला आमच्या नैतिक अधिकारांवरती गदा आणणार आहे। येणाऱ्या काळामध्ये जर हे जजमेंट जर रिकॉल झालं नाही तर आज हे भारत बंदची हाक आहे, परंतु येणाऱ्या काळात आंबेडकरी चळवळीच्या वतीने महाराष्ट्र तसेच भारतभर मोठे आंदोलन या ठिकाणी उभारण्यात येते। वाकेकर संत इस्लामी हिंद आणि समस्त मुस्लिम समाजातर्फे या आंदोलनाला आमचा जाहीर पाठिंबा आहे। SC ST या समाजाच्या आरक्षणामध्ये विभाजन करण्याचं एक प्रकारचं षडयंत्र काही लोकांचं अनेक वर्षापासून होतं। सर्वोच्च न्यायालय फक्त निमित्त आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला संसद ही फिरवू शकते। शहाबानो प्रकरण आणि अॅट्रॉसिटीच्या निर्णयाबद्दल संसदेने तो निर्णय फिरवला होता, कारण लोकशाहीमध्ये संसद सार्वभौम असते, सर्वोच्च न्यायालय नसते। परंतु या सरकारला हे करायचं नाही। सरकार जरी म्हणत असेल की आम्ही क्रिमी लेअर लावणार नाही, अमुक करणार नाही, परंतु सरकारने संसदेत कायदा पारित करून हा निर्णय फिरवायला पाहिजे। कारण काय की बाबासाहेब आंबेडकरांनी हा जो समाज जे 6743 जाती निर्माण केल्या होत्या विषमतावाद्यांनी, त्यांना एक करण्यासाठी 4 कॅटेगरी बनवल्या होत्या आणि त्यांचा असा पुढे प्लॅन होता की या 4 तर पुन्हा 1 करायचं, परंतु 1 करण्याऐवजी पुन्हा ज्या कॅटेगरी आहेत त्यांच्यामध्ये विभाजन करून पुन्हा काय 6743 तुम्हाला तुकडे करायचे आहे का? मणिपूरमध्ये तुम्ही OBC आणि ST मध्ये कलाकृती लावल्या आणि आता SC SC मध्ये तुम्हाला कलाकृती लावायची आहे का? ST समाजामध्ये मुसलमानही आहेत, बऱ्याच लोकांना माहित नाही। तडवी पठाण यांना आदिवासी आहेत, ते आदिवासीमध्ये अनेक मुसलमानही येतात त्याच्यामध्ये। तर अशा प्रकारे हे अशी भानगडी, बरं तुम्हाला जर विभाजन करायचं असेल सगळ्यांचंच करा ना, जात गणना करा आणि मग जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी। ओपन कॅटेगरी मध्ये करा ना विभाजन मध्ये। ओपन कॅटेगरी मध्ये मारवाडी समाज आहे, मुस्लिम समाज आहे, यांच्यामध्ये कॅटेगरी का नाही करत? तर हे की नाही समाज तोडण्याचं कारस्थान आहे आणि म्हणून आम्ही याला विरोध करतो। समस्त मुस्लिम समाज या आंदोलनाला समर्थन जाहीर करतो।